विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार याबाबत बोलले असते। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य। अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती। फडणवीसांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदे यांचं शपथ घेत प्रत्युत्तर। विलिनीकरणाची चर्चा आज कशासाठी? सुनील शेळकेंचा सवाल। तर इथून पुढे राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुनील शेळकेंचं वक्तव्य। पार्थ पवार यांच्या राज्यसभेतील उमेदवारीला भारतीय जनता पक्षाचा विरोध। जय पवारांच्या नावाला भाजपचा हिरवा कंदील, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। तर उमेदवार ठरवणं हा आमच्या पक्षाचा अधिकार, तटकरेंचं वक्तव्य। पार्थ पवारांवर चौकशी सुरू असताना राज्यसभेचं खासदार बनवणं चुकीचं। पार्थ पवारांच्या विरोधात अंजली दमानिया पुन्हा एकदा मैदानात। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंबाचा विरोध नव्हता। दशक्रिय विधीआधीच शपथविधी झाल्यानं पवार कुटुंबियांची नाराजी। सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात येणार नव्हत्या, सूत्रांची माहिती। राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती नाही। अध्यक्षपदी नियुक्तीच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार। निर्मला सीतारामन यांची बजेटमध्ये मोठी घोषणा। अपघात विमा करमुक्त करण्याची निर्मला सीतारामन यांच्याकडनं घोषणा। सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा। 31 ऑगस्टपर्यंत आयकर परतावा आता भरता येणार। निर्मला सीतारामन यांची घोषणा। छोट्या कर चुकवेगिरीबद्दल आता शिक्षा नाही तर दंड आकारला जाणार। सीतारामन यांची महत्त्वाची घोषणा। रोहित लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।